कोल्हापुरातील बापट कॅम्पमधील बाचणकर गल्लीत गटारी बांधण्याचं काम करण्यात आलंय। हे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं असून गटरला क्रॉस कनेक्शन दिलेलं नाही, तसंच खर मातीही उचललेली नाही। त्यामुळे पाऊस पडून हा रस्ता डर्ट ट्रॅक बनलाय। त्यामुळे या रस्त्यावरून गणेश मूर्तींची वाहतूक करणं सोडाच साधं चालणं सुद्धा धोकादायक ठरतंय। संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। भाताच्या लागवडीसाठी शेतात चिखलगुठ्ठा केला जातो, मात्र असाच एक चिखलगुठ्ठा चक्क कोल्हापुरातील बापट कॅम्पमधील बाचणकर गल्लीतील रस्त्यावर तयार झालाय। या रस्त्याच्या दुतर्फा गटारी बांधण्याचं काम करण्यात आलं। यासाठी ठेकेदारानं उकरलेली खरमाती उचललेली नाही, त्याशिवाय गटारींना उतार ठेवलेला नाही, तसंच क्रॉस गटर जोडणीही व्यवस्थित केलेली नाही। पावसामुळे खरमाती भिजून रस्ता पूर्णपणे चिखलमय झालाय। त्यामुळे या रस्त्याला चिखलगुठ्ठ्याचं स्वरूप निर्माण झालंय। 6 इंचाच्या चिखलामुळे संपूर्ण रस्त्यावर दलदल आणि निसरट निर्माण झाली आहे। या गल्लीत गणेश मूर्ती बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं। या ठिकाणी तयार केलेल्या मोठ्या गणेश मूर्ती ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर केला जातो, पण दलदलीमुळे वाहन चालक या रस्त्यावर गाडी घालायला तयार नाहीत, त्यामुळे कुंभार बांधवांचं मोठं नुकसान होतंय। अनेक वेळा मूर्ती गाडीत भरताना पाय घसरून अपघातही झालेत। गणपतीचं गटरचं काम चालू होतं, ते गटरचं काम पूर्ण झालेलं आहे। काम उत्कृष्टपणे काय केलेलं आहे, परंतु जे रस्त्याची डागडुजी केलेली नाही आहे। मी कित्येक वेळा नगरसेवकांना इथल्या लोकल नगरसेवकांना सांगितले, पण त्यांनी कोणत्या मनावर घेतलं नाही। आता काय झाले, मध्ये जर ऊन पडले तर ते करून जातो म्हणलेले, पण आता ते पावसाचे परत पाणी साचायला लागलेलं आहे आणि काम झालेलं आहे व्यवस्थित सगळं। तर ते रस्त्यानं जे पडलेलं आहे ते त्यांनी आम्हाला खडी वगैरे टाकून दिलेलं नाही आणि चिखल झालेलं आहे आणि 6-6 फुटाच्या 7-7 फुटाच्या मूर्त्या काढत कशा भरताना पाय निष्ठा झाल्या। जर मूर्त्या भरताना जर पाय निष्ठा गणपतीची मूर्ती जर मूर्त झाली तर ती केवढ्याला पडणार आहे। आता गाड्या भरण्यासाठी मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी गिराईक कस्टमर यायला लागले, परंतु इथं कुणीही आत येणं झाले की गणपतीचं चिखल झालं, त्यामुळे कुणीही येणं झालं। गटर बांधण्याचं काम केलेल्या ठेकेदारानं जर वेळीच खरमाती उचलली असती तर रस्ता सुस्थितीत राहिला असता, पण ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खरमाती उचललेली नाही, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे।